श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता लवकरच इंग्रजी नवीन वर्ष हे सुरू होणार आहे. 2025 हे वर्ष संपून 2026 हे वर्ष सुरू होणार आहे. नवीन वर्ष सुरू झाल्याबरोबर सर्वात महत्त्वाचा येणारा सण आहे तो म्हणजे मकर संक्रांत. येणाऱ्या 2026 या वर्षी मकर संक्रांत हा सण 14 जानेवारीला असणार आहे. कारण याच दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करेल. जेव्हा सूर्याचे मकर राशीमध्ये संक्रमण होते तेव्हा याला मकर संक्रांती असं म्हटलं जातं. आपल्या भारतामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाने मकर संक्रांतीचे मोठे महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवाच्या घरी जातात, कारण शनी मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे आणि हे पर्व पिता पुत्राच्या अनोख्या भेटीशी जुळलेले आहे. 14 जानेवारीनंतर सूर्य हा उत्तर दिशेला सरकतो, त्यामुळे या सणाला उत्तरायण अर्थात सूर्याच्या उत्तर दिशेने सरकणारा या अर्थाने ओळखलं जातं. वैज्ञानिक दृष्टिकोनाने देखील या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही नैसर्गिक प्रक्रिया असून पृथ्वी 6 महिने निरंतर दक्षिण दिशेमध्ये असते आणि जी उत्तरेकडे कूच करते, त्यामुळे याला उत्तरायण असं म्हटलं जातं. तर 2026 या वर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांत ही साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी संक्रांतीचा पुण्यकाळ हा दुपारी 3:13 पासून ते 6:18 असणार आहे. या दिवशी सूर्य हा उत्तरायण असतो आणि म्हणून या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य देणं अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचं दान करणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी गरिबांना खिचडी, तीळ, तांदूळ, उपदार कपडे आणि चांदी दान करणं हे अतिशय शुभ मानलं गेलं आहे. या दिवशी पितळीच्या भांड्यामध्ये तीळ आणि तांदूळ हे दान करणं अतिशय शुभ मानलं गेलं आहे. यामुळे आपल्या पापांचा नाश होतो असं म्हटलं जातं आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, शांती नांदते असं म्हटलं जातं आणि आपल्याला शाश्वत पुण्य हे प्राप्त होतं असं म्हटलं जातं. तर अशा या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातल्या अशा काही महत्त्वपूर्ण वस्तू, या लक्ष्मीकारक वस्तू या चुकूनही कोणालाही द्यायच्या नाही आहेत. बऱ्याच वेळेस आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्या कळत नकळत अशा काही चुका आपल्याकडनं होऊन जातात की ज्यामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात आणि आयुष्यभर आपल्या मागे संकट, दारिद्र्य हे लागत असतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती देणार आहे की आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या लक्ष्मीकारक वस्तू अशा कोणालाही द्यायच्या नाही आहेत. याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून तुम्ही हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तू चुकूनही कोणालाही देऊ नका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागणार नाहीत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी कोणत्या वस्तूंचं दान करायचं आहे आणि कोणती कामं आपल्याला या दिवशी करायची आहे ते जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजाही केली जात असते. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत सूर्यदेवांची पूजा करणं हे शुभ मानलं गेलं आहे. तर आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी तेल हे चुकूनही कोणालाही द्यायचं नाही आहे. शनी महाराजांना तेल हे आपण अर्पण करत असतो. मकर संक्रांतीला बरेच जण तेलाचं दान हे करत असतात. तसं तर मकर संक्रांतीला दानधर्म करणं अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. पण दानधर्म करताना आपल्याला चुकूनही तेलाचं दान या दिवशी कोणालाही करायचं नाही आहे. कारण आपण जर या दिवशी आपल्या घरातलं तेल हे दान केलं किंवा इतर ठिकाणाहून विकत घेऊन जरी तेल आपण कोणाला दान केलं तर यामुळे आपल्याला त्याचे अशुभ परिणाम हे भोगावे लागतात. त्यामुळे या दिवशी आपण कोणालाही तेल हे चुकूनही दान करायचं नाही आहे. मग जरी या दिवशी तुम्ही हळदी कुंकू करत असाल तरीसुद्धा तुम्हाला सुगंधित तेल हे कोणत्याही स्त्रीला दान म्हणून किंवा संक्रांतीचं वाण म्हणून चुकूनही द्यायचं नाही आहे. त्याचप्रमाणे आपल्याला छोटीशी पर्स ही सुद्धा चुकूनही मकर संक्रांतीच्या दिवशी कोणालाही द्यायची नाही आहे. आणि अशी पर्स जर आपण चुकून या दिवशी कोणाला दिली तर यामुळे आपल्याच घरामध्ये आर्थिक अडचणी या निर्माण होण्याची दाट शक्यता असते आणि म्हणून आपल्याला या दिवशी पर्स ही सुद्धा कोणालाही द्यायची नाही आहे आणि वाण म्हणून सुद्धा कुठल्याही महिलेला पर्स आपल्याला द्यायची नाही आहे. अशी पर्स जर आपण एखाद्या महिलेला, एखाद्या व्यक्तीला जर दिली तर यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी ही निघून जाते आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा प्रवेश होत असतो आणि म्हणून चुकूनही पर्स तुम्ही या दिवशी कोणालाही देऊ नका. मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तूंची आपण खरेदी करत असतो. तर यामध्ये आपण आपल्या घरामध्ये लागणाऱ्या झाडूची सुद्धा खरेदी करत असतो. पण आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी केरचुणी किंवा झाडू याची चुकूनही खरेदी करायची नाही आहे. या दिवशी जर तुम्ही चुकून झाडू खरेदी केला तर यामुळे तुमच्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकतं.
आपल्या घरात असलेली लक्ष्मी ही निघून जाते आणि म्हणून या दिवशी आपल्याला चुकूनही झाडू हा खरेदी करायचा नाही आहे. तुम्हाला जर झाडू किंवा केरसुणी खरेदी करायची असेलच तर तुम्ही मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी किंवा मकर संक्रांतीचा सण झाल्यानंतर तुम्हाला झाडू हा खरेदी करायचा असेल तर तुम्ही तो तेव्हा खरेदी करू शकता. पण मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही चुकूनही झाडू खरेदी करू नका. त्याचप्रमाणे या दिवशी जर तुमच्याकडे तुमच्या शेजारी पाजारी कोणी झाडू मागितला तर त्यांना तुम्ही चुकूनही आपल्या घरातला झाडू हा देऊ नका. कारण असं केल्याने सुद्धा आपल्या घरातली लक्ष्मी ही निघून जात असते आणि आपल्या घरात अलक्ष्मीचा वास होत असतो. आणि म्हणूनच अगदी 5 मिनटं का होईना या दिवशी जर तुमच्याकडे कोणी झाडू मागितला तुमच्या घरातला तर तुम्ही चुकूनही देऊ नका. मकर संक्रांत म्हटलं की अनेक स्त्रिया हळदी कुंकू करतात आणि हळदी कुंकू करण्यासाठी सुवासिनींना वाण देण्यासाठी प्लास्टिकच्या वस्तू या खरेदी करत असतात. पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला अशा प्लास्टिकच्या वस्तू चुकूनही खरेदी करायच्या नाही आहेत आणि कोणत्याही महिलेला वाण म्हणून अशा प्लास्टिकच्या वस्तू आपल्याला द्यायच्या नाही आहेत. प्लास्टिकच्या वस्तू वाण म्हणून देणं अशुभ मानलं जातं. म्हणून आपल्याला या दिवशी चुकूनही प्लास्टिकच्या वस्तू खरेदीसुद्धा करायच्या नाहीत आणि कोणाला द्यायच्यासुद्धा नाही आहेत. या उलट तुम्ही स्टीलची भांडी खरेदी करून ती वाण म्हणून देऊ शकतात. पण प्लास्टिकची वस्तू कोणालाही वाण म्हणून देऊ नका. त्याचप्रमाणे या दिवशी टोकदार आणि काचेच्या वस्तू यासुद्धा आपल्याला कोणालाही वाण म्हणून किंवा दान म्हणून चुकूनही द्यायच्या नाही आहेत. तसंच सुरी, चाकू, कात्री यासुद्धा ज्या काही आहेत तर त्या धारदार, टोकदार, टोचणाऱ्या अशा वस्तू आपल्याला चुकूनही या दिवशी कोणालाही दान म्हणून वाण म्हणून द्यायच्या नाही आहेत. काचेच्या आणि तसंच इतर ज्या काही धारदार वस्तू असतील तर त्या आपल्याला चुकूनही या दिवशी कोणालाही द्यायच्या नाही आहेत. त्याचप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये वापरलेल्या काही वस्तू असतील तर त्यासुद्धा आपल्याला या दिवशी कोणालाही चुकूनही द्यायच्या नाही आहेत. आपल्या घरातल्या वापरलेल्या वस्तू भेटवस्तू म्हणून देणं हे अशुभ मानलं जातं. म्हणून या दिवशी अशा वस्तूसुद्धा आपल्याला चुकूनही कोणालाही द्यायच्या नाही आहेत. त्याचप्रमाणे आपल्या घरातली एखादी साडी किंवा इतर एखादा कोणाचा ड्रेस की जो कमी वापरलेला असेल, साडी ही सुद्धा कमी नेसलेली असेल तर अशी साडीसुद्धा आपण मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही गरीब गरजू व्यक्तीला दान म्हणून चुकूनही देऊ नका. जर तुम्हाला एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला वस्त्रदान करायचं असेल तर तुम्ही ते नवीनच घ्यायचं आहे आणि मगच ते दान करायचं आहे. पण जुनं घरातलं वापरलेलं असं वस्त्र कोणत्याही गरीब गरजू व्यक्तीला तुम्ही दान देऊ नका मकर संक्रांतीच्या दिवशी. असे नवीन वस्त्र जेव्हा तुम्ही खरेदी करून एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला दान कराल तर यामुळे तुम्हाला त्याचं पुण्य हे अधिकच प्रमाणात मिळणार आहे. पण चुकूनही आपल्या घरातल्या जुन्या वापरलेल्या वस्त्रांचं दान तुम्ही या दिवशी करू नका. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही उबदार कपडे जसं की स्वेटर, ब्लँकेट, शॉल इत्यादी वस्तूसुद्धा गरीब गरजू व्यक्तींना दान म्हणून देऊ शकतात. त्याचप्रमाणे या दिवशी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला चुकूनही पिवळ्या रंगाचे वस्त्र हे कोणालाही दान म्हणून द्यायचे नाहीये. त्याचप्रमाणे महिला या दिवशी आपली साडी ही आपल्या बहिणीला किंवा मैत्रिणीला किंवा शेजारीण जी असते तिला नेसायला देत असतात किंवा तिची साडी नेसण्यासाठी घेत असतात. तर मकर संक्रांतीच्या दिवशी ही चूकसुद्धा आपल्याला चुकूनही करायची नाही आहे. आपली साडी कोणालाही नेसायला द्यायची नाही आहे. तसंच कोणाची साडी ही सुद्धा आपल्याला चुकूनही या दिवशी नेसायची नाही आहे. त्याचप्रमाणे आपली जी काही ज्वेलरी असते आर्टिफिशियल असेल किंवा इतर कुठली असेल तर ती ज्वेलरीसुद्धा आपल्याला आपली स्वतःलाच घालायची आहे. इतर कोणालाही चुकूनही द्यायची नाही आहे आणि कोणाची घ्यायची सुद्धा नाही आहे. तुम्हाला जर सौभाग्याचे कुठले अलंकार भेटवस्तू म्हणून वाण म्हणून कोणत्या स्त्रीला द्यायचे असतील तर तुम्ही ते बाजारातून विकत आणलेले असे सौभाग्याचे अलंकार भेटवस्तू म्हणून सुवासिनींना देऊ शकतात. पण तुम्ही जे काही स्वतः वापरलेले आहेत तर असे सौभाग्याचे अलंकार कोणत्याही महिलेला तुम्ही थोड्या वेळासाठी का होईना घालायला या दिवशी चुकूनही देऊ नका. टिकली, बांगडी, कुंकवाचा करंडा असे जे काही सौभाग्याचे अलंकार आहेत तर असे अलंकार तुम्हाला भेटवस्तू म्हणून द्यायचे असतील तर तुम्ही ते बाजारातून विकत आणायचे आहेत आणि तेच सुवासिनींना द्यायचे आहेत. पण स्वतः वापरलेल्या वस्तू चुकूनही या दिवशी कोणत्याही महिलेला तुम्ही चुकूनही देऊ नका. तर या पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वस्तू या चुकूनही कोणालाही द्यायच्या नाही आहेत. याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा अवश्य करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.